सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. कराडात भरपावसात काँग्रेसचे आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. देशभरात गाजत असलेल्या इंडिपेंडंट घोटाळ्याच्या निषेधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कराड शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी भरपावसात आंदोलन करण्यात आले. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, मोदी सरकारचा निषेध असो, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान काही काळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. जंतर मंतरवरील आंदोलनाचे कराडात प्रसाद, लाठी हल्ल्याचा कराड बाळ असोसिएशनकडून निषेध, महाराष्ट्र बंदला पाठिंबा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला. या घटनेच्या निषेधात बुधवारी कराड बार असोसिएशनच्या वतीने 1 दिवस काम बंद आंदोलन ठेवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनच्या वतीने कराड अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. सोनम वांगचुक यांच्या समर्थनात पाटणमध्ये उपोषण, दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठी हल्ल्याचा निषेध. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी पाटण येथे संविधानप्रेमी नागरिकांकडून 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी दिल्लीत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांचा जाहीर निषेध असो, अशी घोषणाही देण्यात आल्या. या उपोषणाला सायंकाळी तहसीलदार अनंत गुरव यांनी भेट दिली. यावेळी उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले. राष्ट्रवादी कार्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयातील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळकर यांच्या हस्ते प्रथमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब सोळकर यांनी अजितदादांनी सातारा जिल्ह्यासाठी दिलेले योगदान तसेच दादांच्या सातारा जिल्ह्यावर असणारे विशेष प्रेम याबद्दल विवेचन केले. 3.5 कोटी सातारा पालिकेच्या तिजोरीतच. सातारा शहरातील बीपीसीएलच्या गॅस पाईपलाईन प्रकल्पासाठी रस्ते खुदाई सुरू असताना रस्ते पुनर्स्थापना शुल्क न भरल्याचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी सातत्याने उचलून धरला. या पाठपुराव्यानंतर अखेर बीपीसीएलने तब्बल 3,56,54,00,000 रुपये सातारा नगर परिषदेच्या खात्यात जमा केले. शुल्क भरण्यात झालेल्या विलंबाबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त करतो. अंतर्गत आर्थिक व प्रशासकीय प्रक्रियेमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या गॅस पाईपलाईन वादाला आता पूर्णविराम मिळणार आहे. बांधकाम कामगार मंडळांच्या 10 शैक्षणिक योजना बंद, राज्य संघटनांकडून तीव्र संताप, 3 नव्या योजनांचा समावेश. राज्य शासनाने इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शैक्षणिक योजनांमध्ये मोठे बदल केले आहेत. यापूर्वी सुरू असलेल्या 14 शैक्षणिक साहित्य योजनांपैकी तब्बल 10 योजना बंद करण्यात आल्या. 4 योजना कायम ठेवल्या असून त्यात आणखी 3 योजनांचा समावेश केला आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पांगारे धरण ओव्हरफ्लो, 5 गावे संपर्कहीन. परळी खोऱ्यात सुरू असलेल्या भरून मुसळधार पावसामुळे सज्जनगडच्या पाठीमागे पांगारे लघु बंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सांडव्यावरून पाणी व्हावं लागले आहे. धरणाखाली रस्त्यावर पाण्याचा पाऊस सुरू झाल्याने गोंडारवाडी, पळसवडे, सांडवली, वारसवाडी व दावण ही गावे संपर्कहीन झाले आहेत. स्मार्ट मीटर विरोधात रहमतपुरात एल्गार, महावितरणला निवेदन, सक्ती तात्काळ थांबवण्याची मागणी. स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात रहमतपूर शहरातील नागरिकांनी बुधवारी महावितरण कार्यालयावर मोर्चाकडून तीव्र निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वासुदेव माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी निवेदन देत नागरिकांची संमतीने घेता स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवावी तसेच बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून घेण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. कुमटेत ट्रान्सफॉर्मर फोडला. कुमटे तालुका कोरेगाव येथे बोडके वस्ती परिसरात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर फोडून 60 किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तंत्रज्ञ महेश प्रकाश ककडे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भिलार तालुका महाबळेश्वर परिसरात काळ्या बिबट्याचा वावर. भिलार तालुका महाबळेश्वर परिसरात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला होता. त्यानंतर काही काळ परिस्थिती शांत होती. मात्र आता अंजुमन परिसरातील एका घराजवळ काळ्या बिबट्या आणि बिबट्याची पिल्लेही या परिसरात पाहिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शेअर करा.